नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठापासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे. कोथिंबीर निसून छान स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ आणि 1 चमचा ओवा आणि आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा घातलेला आहे. आता काही आपण मसालेही घालून घेऊ. ते आहे लाल तिखट, हळद आणि काश्मीरी मसाला. मैत्रिणींनो, मीठही आपल्याला चवीनुसार घालायचं आहे, तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने. वरून थोडं 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे आणि आपल्याला कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये, कारण आपण ठेचा घातलेला आहे, मसाले घातलेले आहे, मीठ, तीळ, ओवा हे सगळं एकजीव करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. बाजरीची भाकरी जे खात नसतील ते मागून घेऊन खातील इतकी भन्नाट रेसिपी होते. आता मोठा बाऊल आहे, तो भरून मी बाजरीची पीठ घातलेला आहे. आता आपल्याला त्याच्या अर्ध चण्याचं म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे. नुसत्या बेसन पिठाच्या करायच्या नाही. आपल्याला बाजरीचं पीठ हे छान उष्णता देतं आपल्या शरीराला आणि हेल्दी पदार्थ आहे. त्यामुळे आपल्याला नेहमीच्या वड्यांपेक्षा वेगळ्या वड्या बनवायच्या आहे. पिठं घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं पाण्याचा हापका घेत पीठ मळायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. एकदम पाणी ओतल्यानंतर पीठ सैल होतं आणि त्याच्या वड्या छान पडत नाही. घट्ट थोडं पीठ असलं का वड्या छान होतात. आता तुम्ही व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर मी एक चाळण घेणार आहे. त्या चाळणीला थोडं तेल लावून घेणार आहे. तेल लावल्यानंतर आपलं पीठही झालेलं आहे व्यवस्थित मळून. त्याचे रोल करून घेणार आहे. रोल ह्या मीडियम आकारामध्येच करायचे, जास्त मोठे करायचे नाही किंवा जाड करायचे नाही. आपल्या चाळणीवर व्यवस्थित बसले पाहिजेत आणि शिजायलाही पटकन शिजले पाहिजे. जाड रोल केले तर लवकर वडी शिजत नाही आणि असे छान मीडियम केले तर 15 मिनिटात आपली वडी शिजून तयार होते. मैत्रिणींनो, हिरवीगार कोथिंबीर यापासून आपण भन्नाट रेसिपी, हेल्दी रेसिपी बनवतोच आहे. पण पहा, तुम्हाला आवडली तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. आता रोल बनून तर झालेले आहेत. मी चाळणीला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्या बाजरीच्या पिठाचे रोल आहेत त्यालासुद्धा वरून तेल लावून घ्यायचं आहे. तेल का लावायचं आहे? कारण आपल्या वड्या वाफवताना पाणी धरलं नाही पाहिजे. पाणी धरलं तर वड्या पचपचीत होतात. त्यामुळे तेल लावल्याने अजिबात पाण्याचं धरत नाही आणि 15 मिनिटात आपल्या बाजरीच्या पिठाच्या वड्या शिजून तयार होतील. आता 4 रोल त्याच्यावर बसत नाही आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, पुढे पाव. एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपली चाळण ठेवून दिलेली आहे 3 वड्यांची. छान असा मध्ये गॅप ठेवायचा, म्हणजे वाफवल्यानंतर आपली वडी
फुलली जाते. आता ही एक एक्स्ट्रा वडी आहे, तुम्ही अशी वरती ठेवू शकता, म्हणजे तीसुद्धा वाफवली जाते. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटानंतर आपली वडी शिजून तयार होणार आहे. झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपले रोल छान मोठे झालेले आहे. याचा अर्थ आपलं पीठ छान शिजलं गेलेलं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर सुरीचं टोक जरा घालून पहा, म्हणजे कळेल. जर सुरीच्या टोक्याला काही नसेल आलं तर समजायचं आपली वडी झालेली आहे. आता वडी कापायची कशी? सुरीने न कापता आपण धाग्याने कापायची आहे. धाग्याने कापल्यानंतर रोल एकसारखे पडतात आणि वडी मध्ये तुटतही नाही. पहा तुम्ही किती सुंदर, जेवढं तुम्हाला पातळ हवे तेवढी पातळ वडी पडणार आहे. पहा मैत्रिणींनो, साधी सोपी रेसिपी पण तेवढीच हेल्दी. लहान मुलांना बाजरीची भाकर तर आवडत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही खायला दिलं तर तुम्हाला पूर्ण जेवण करायचं सुद्धा गरज लागणार नाही, कारण याच्यातमध्ये पीठ आहे, त्यामुळे हेल्दीच पदार्थ होणार आहे. तुम्ही ही बाजरीच्या वड्या नुसत्याही खाऊ शकता, प्रवासाला कुठे गेला तर घेऊन जाऊ शकता. 4 दिवस तर नक्कीच टिकतील. आता तुम्हाला एक जवळूनसुद्धा व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल का दोऱ्याने वड्या कशा कापल्यात. पहा मैत्रिणींनो, आता आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत, एकसारख्या सगळ्या. आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे. तेल गरम झालं का त्याच्यात आपल्याला वड्या घालून घ्यायच्या आहेत. खरपूस तळायच्या आहेत, एकदम कुरकुरीत. कुरकुरीत तळल्यानंतर तुमच्या वड्या हमखास 4 दिवस तरी टिकणार. मंद आचेवरती तळायच्या. आधी फास्ट ठेवायचा, नंतर मंद आच करायची, नाहीतर आपल्या वड्या जळल्या जातील आणि खरपूस होणार नाही, म्हणजे कुरकुरीत. त्यामुळे गॅस स्लो करून आपल्याला स्लो गॅसवरती छान उलट्या पालट्या करत आपल्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. असं करून पहा. मेथीच्या सुद्धा वड्या तुम्ही याप्रमाणे करू शकता. आता आपल्या वड्यांना छान सुंदर कलर आलेला आहे. आवडल्या तर एक लाईक जरूर करा, कमेंटही करा आणि सबस्क्राईब जसं नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आता आपल्या वड्या तळून झालेल्या आहे. अशा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि खायला घ्यायच्या आहेत. तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही करू शकता. जेवणाला सुद्धा हा पदार्थ अगदी परिपूर्ण आहे. डायबिटीजवाल्यांसाठी, ब्लड प्रेशरवाल्यांसाठी अगदी भन्नाट रेसिपी आहे. ज्यांना बेसन पीठ नसेल खायचं त्यांनी नुसत्या बाजरीच्या जरी केल्या तरीसुद्धा तेवढ्याच खमंग आणि कुरकुरीत होतात. आता आपल्याला सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तळून, आणि नंतर वाढून घ्यायच्या आहेत. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर अशा वड्या आवडल्या तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झालेल्या आहेत तळून सगळ्या आणि आता कुरकुरीतपणा आलेला आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का आणि पाहिलं तर तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला कमेंटमधून कळवून सांगा. अगदी हेल्दी रेसिपी दाखवत असते, मोठ्यांना लहानांना आणि आपल्या सगळ्यांना शरीरासाठी उपयोगी पडणारा पदार्थ असे दाखवते. तुम्ही कुठून पाहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्कीच कमेंटमध्ये कळवत जा. मला तुमची कमेंट
वाचायला खूप आवडते. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन